अहो का मग फळंदी याची कल्पना आहे आम्हाला. वय वय नाही नाही काळजी करू नका येतो आम्ही. अहो काय आहे, रानाचं लगीन झालं, काल पूजा बी झाली. काय आत्ता सगळं मनासारखं होतंय तेव्हा अजून राहतो की 4-8 दिवस. हा नाही नाही येतो. राणा होय आमचा राणा बेस्ट आणि थोरल्या सुनबाई ते एकदम बेस्ट आहे. हा नाही काय आहे, अहो देवाच्याच मनात असेल म्हणून रानाचं लगीन उशिरा झालं आणि आम्हाला लाखात एक सुनबाई मिळाली. होय होय हा ठीक. हा ठेवू का पण. हा काय थोरल्या सुनबाई झाली वाटतं शाळेत जायची तयारी. हो आज परीक्षा आहेत. मग इकडं कुठं. अजून शाळेत जायला उशीर आहे त्यामुळे जरा स्वयंपाकात मदत करावी म्हटलं. अहो काय थोरले सुनबाई, अहो घरात का आम्हाला माणसं आहे. बर एक महत्वाचं विचारायचं होतं. राणाला बोलवता का जरा, दोघांना एकदमच विचारीन. हो बोलवते. आबा बोलवलं काय? हा एक ते महत्वाचं विचारायचं होतं. अहो विचारा की. अरे लगीन झालं, देवदेव झाले, काल सत्यनारायणची पूजा बी झाली. आता एक महत्वाचं काम राहिलं. कुठलं? तुम्ही दोघं हनीमूनला कुठं जाणार. काय झालं. आबा असलं काही नको. तसलं काय म्हणजे. अरे नवीन नवरा नवरीने हनीमूनला जायचं असते त्यात काय झालं. ते काय आबा आधीच ते गावात पहिलं काय ते लव्ह मॅरेज, ते लव्ह मॅरेज झालं म्हणून गाजावाजा झालाय. आणि परत हे असलं काय झालं तर उगाच बॉम्बा व्हायची गावात. अरे राणा बॉम्ब तुला वाटतीय. अरे गावातली लोक किती कौतुक करतात माहिती का तुला. काय सुनबाई ऐकलं ना. अरे सगळी मला सांगतात तुमचा राणा सोन्यासारखा आणि थोरल्या सुनबाई हिऱ्यासारख्यात म्हणून. लक्ष्मीनारायणचा जोडा म्हणतात तुम्हाला. आबा हे असलं काय थिअर नको मला. आता देऊ का एक रापाटा. हा थेर कसली र. अरे नवीन नवरा नवरीने हनीमूनला जायचं म्हणजे फिरायला जाणं असते, एकमेकांना समजून घेणं जायचं असते. अरे आमच्या वेळी असं काय नव्हतं. आता ही नवीन परंपरा आली पाळायला ना ग. काय मग कुठं जायचं विचार आहे. तेव्हा ठीक आहे अमेरिका, लंडन, स्वित्झर्लंड, बाली कुठं जायचं ते सांगा. आबा अहो खरंच नको. अरे या वयात हाऊसमौज नाही करायची तर मग कधी करायची. अहो मला असल्या हाऊसमौसची काय गरज नाही. अरे तुझी नाही या पोरीची काय हाऊसमौज असेल का नाही. अहो तुमचं असं आहे काय.
अहो होय का नाही? ते मला शाळेत जायला उशीर होतोय, परीक्षा आहेत. राणाजी म्हणतील तसं जाऊ मी. थांबा, हे घ्या, दोघं मिळून ठरवा. पर लवकरात लवकर आम्हाला सांगा, म्हणजे तसं बुकिंग करायला आम्हाला. काय एक ध्यानात ठेवा, तुम्ही हनीमूनला जायचं ही आमची लय मोठी इच्छा आहे बरं का. वय येते मी. मला बी तालमीत निघायचं, येतोच. दोघं सारख्याला वारकी आहेत. हो चंदा, आहा इकडे येऊ. ओय आजकाल लय तुमचं कामात मन रमायले. नाही ते काम केलं की शरीराला व्यायाम मिळतो ना म्हणून. आता इथलं झालंय, आता वरचं बघते. हा होय, वारा आमासनी घालायचंय. चंदे बरं झालं बघ, तू हायस वारा घालाया. होय, या उन्हाळ्यानं पार पार जीव घेतलाय आमचा. ताई साहेब, ते पॅरिस कुठे आहे हो याच्यात? पॅरिस हे बघ, हे हा छान आहे. आणि युरोप? युरोप या मासिकामध्ये 12 नंबरच्या पानावर आहे बघ. ए हत्त कुठं बघती, वारा घाला ती चडपट. आणि हा इडली 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 कुठे आहे? इडली नाही ग, इटली इटली. इडली नाही, किटली नाही. बरं जाऊ द्या. बरं बाळी कुठे? बाळी ह्याच्यात दाखवा की. बाली म्हणायचंय काही चंदे तुला? वय तेच ते. कुठल्या तरी शेवटच्या पानावर असेल. तू वारा घालायचं सोडून काय नसते प्रश्न विचारती का? अव ताई साहेब, या समध्या जागांपैकी एका जागेवरती जोडगोळी हनीमूनला चालली आहे. वय कोणती जोडगोळ? आव आणि कोण? त्या अडाणी मास्तर आणि ती 150 मास्तरी. कोणी सांगितलं ग तुला हे समज? अहो मला कशाला सांगायला पाहिजे, म्या या स्वतःच्या कानाने ऐकून आली. अहो खाली साहेब सांगत होतं त्या दोघांनी जावं म्हणून. त्या दोघांचं चाललंय हय हाय म्हणे. पण साहेब म्हणलं जावंच लागल. तुम्हाला कधी विचारलंय का? पण मला लई वाईट वाटलं बघा. झालं एवढंच काय ते बाकी होतं म्हणा. बघा की, अहो तुमचं लगीन होऊन 1 वर्ष होत आलं तरी तुम्हाला साधं विचारलं तरी काय? तरी बघा त्या दोघांवरती किती जीव गोळायला लागले. ताई साहेब तुम्ही बी काढा की हनुमानला जायचं. कुठे जाणार? मसनात जाऊ, पण हनीमूनला जाऊ. लय कौतिक झालं त्या दोघांचं. ताई साहेब हिथं जाऊयात काय? मला लई जबऱ्या वाटते बघा ही जागा. चला की, मला लई जावंसं वाटायला बघा तिकडे. तुझं काय काम आहे ग हनीमूनला? अहो असं कसं ताई साहेब, मी तुमची पाठरा की नाही? आणि तुम्ही एवढ्याला आमच्या गावाला जाणार, मग म्या नाही म्हणजे कसं? ताई साहेब म्या ना तिथं तुमच्या बॅगा सांभाळायली आणि तुम्हाला ऊन लागलं की छत्री धरणार. बरं ताई साहेब तुम्ही ठरलं की सांगा, मी तोपर्यंत बॅगा भरते. हा सूरज, आपण कधी जायचं सिंगापूरला? सिंगापूर?
शिंगणापूर नाही र, सिंगापूर. सिंगापूर कशाला? हनीमूनला. काय? वय मागणं लगीन होऊन राणा भाऊजीन जाऊबाई चालल्यात हनीमूनला. तू बस कारखान्याच्या चक्रा मार. रानादाचं नवं नवं लगीन झालंय म्हणून निघाला असेल. आपलं झालं जुनं. नवं काय आणि जुनं काय आमासनी काय माहित नाही. आपण हनीमूनला जायचं म्हणजे जायचं. उगाच सकाळ सकाळी खेकटं काढू नकस. तिकडे जाऊन इंग्लिश कोण बोलणार आहे? अरे राणा भाऊजी तर अडाणी आहेत ना व, ते बी चालल्यात. तू कशा पाय एवढं घाबरतोस? वहिनी बोलणार असतील त्याच्या नावचं. तू बोलणार आहेस माझ्या नावचं? तुला नीट मराठी येईना. इंग्रजी बोलण्यासाठी भाड्यानं माणसं घेऊन जाऊ बरोबर, पण हनीमूनला जायचं म्हणजे जायचं. लगीन झाल्यावर चल म्हणलं तर नाही म्हणलीस. वाडा सोडून कुठं बी जाणार नाही. मग आता काय झालं? हा, बस नाही तर आबा खवळतील. का खवळत्याल? आपलं लगीन झाल्यापासून मामांजी एकदा तरी आपल्याला म्हणलं का हनीमूनला जा म्हणून? आणि आता या जोडगुळीला जायचं नाही तर उगा जबरदस्ती पाठवायलेत. सूरज आता तूच सांग, घरातल्या घरात असं तुझ्या भाऊ करणं मामांजीसनी शोभतय काय? एवढंच वाटते नव? मग तू जाऊन विचार. वय म्हणलं तर येतो मी बी. का तुला काय धाड भरली विचारायला? मी काय बोलत नाही मग काय बी कशी बोलते तू? हा, जरा वहिनींकडे बघ. राणादाला केवढा आदर देतात ते. शिका जरा काहीतरी. हे बघ, उगा दुसऱ्याचं कौतिक करून आमचं डोसकं फिरवू न ग. आत्ताच्या आत्ता मामांजींना विचार आणि सिंगापूरची 2 तिकीट बुक करा. आम्हाला काय माहित नाही दुसरं. तुला बोलायचं असलं तर बोल, नाही तर बस तिकडे. काय र, लगीन झाल्यापासून आम्ही कधीतरी काही मागितलंय का तुझ्याकडं? नाही मागितलं ना व? सांग की. मग आज पहिल्यांदा काहीतरी मागतोय तर नाही म्हणू नगस. पाहिजे तर आम्ही बी येतो मामांजीं संकट बोलाया. पण तू बी काहीतरी बोल म्हणजे झालं. बरं आम्हासनी सांग, तुला कुठं जावं वाटतंय? सिंगापूरच नव्ह? लई थंडी असते बघ सिंगापूरला. सिंगापूरलाच जाऊ आपण. एवढा हनीमून झालं की आयुष्यात तुला कधी बी काहीच मागणार नाही आम्ही बघ. तेवढं विचारशील ना व मामांजींना? ते जायला लागतंय काय? नाही, असं काही नाही. म्हणजे गेलं तरी चालतं आणि नाही गेलं तरी चालतं. तुम्ही म्हणाल तसं. मग आपण नको जायला. तुम्ही ठरवा. ते उन्हाळ्यात लई तापते व आपण फिरणार कसं? हो, थंड हवेचं ठिकाण असेल तर गोष्ट वेगळी आहे ना. म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणा. ते काय आहे ते गावच्या बाहेर जायला मला लई भ्या वाटतो. नाही, तसं भीती वाटायचं काही कारण नाही आहे. म्हणजे वेगवेगळी गावं, माणसं बघावीत माणसानं. ते तुमची शाळा उगाच बुडायला नको. उद्यापासून उन्हाळ्याची सुट्टी लागते शाळेला. वय काय? हो, पण गेलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही ठरवा. पण ते घरच्यांना सोडून कसं जाणार? हो, घरातल्यांना समजवायला हवं की त्यांना सोडून आपण असं नाही जाऊ शकत. हे बी खरंय म्हणा. अहो, पण त्यांनी तर सांगितलंय की जावा म्हणून. आपण एक काम करूया, आपण माझी शाळा संपल्यानंतर बोलूया.
काहीतरी ठरवायला लागेलच. आबांना निर्णय द्यायचा आहे. निघू? चालते हो, पण ते संध्याकाळी ठरवू आपण. लई मोठ्या कोड्यात पडले बघ. आता काय करायचं? जाऊ दे पैलवान, आधी तालमीत चला. चहा आणू काय तुम्हाला? उन्हाचा तडाखा किती आहे न अचानक. मग सरबत मस्तपैकी कोकम सरबत करून आणतो तुम्हाला. अहो सुनबाई, आता तर जेवण झालंय. हा, लागलं तर सांगतो आम्ही. काय बोलायचंय? हा म्हणजे ते आमचं हे म्हणत होतं कुठेतरी बाहेर बाहेर फिरायला जाऊन येऊ म्हणून. पण आम्हीच म्हणत होतो न ग, राणा भाऊजींचं लगीन होतं. पण आता राणा भाऊजींचं लगीन झालंय, समधी कामं बी झाली आहेत, तेव्हा कुठेतरी बाहेर जाऊन येऊ असं ह्यांचं म्हणणं आहे. काय रे सुरेश, हा, कुठं फिरायला जायचंय वय? नाही तसं काय नाही म्हणा. हिच्याच डोक्यात होतं हवा पालट व्हावं म्हणून. मग म्हटलं विचारा बसनी, त्याच्यात काय एवढं. मग 4-8 दिवस माहेरी जाऊन ये की. अहो तसं नव्ह, हा, ते खर तर हनीमूनला जाऊन यावं असं म्हणत होतो आम्ही. बर. लग्नानंतर कुठंच जाया जमलं नाही नव. कुठं जायचं विचार आहे? सिंगापूर. सिंगापूर? हा, तिकडं काय काढलं? ते आमचा हनीमून राहिला होता नव, म्हणून. वर्ष झालं की लग्नाला, आता कसला हनीमून? नाही तसं नव, कामाच्या रगड्यात राहूनच गेलं म्हणून. मग आता अहो हे बघा, आता रान आणि थोरल्या सुनबाईंचा टाइम आहे. काय एकदा पावसाळा सुरू झाली की रानाला टाइम नाही भेटणार शेताच्या कामामुळे. तुम्ही घरात लक्ष ठेवा आणि पावसाळा संपल्यावर मग जाव. काय नाही, पण लई दिवस झालं आम्ही कुठं बाहेर जाऊन आलो नाही. म्हणलं 4 दिवस का होईना जरा बाहेर फिरून यावं. 4 दिवस माहेरी जाऊन या की. उत्तमरावनं बी बरं वाटेल. काय गेले वर्षभर तुम्ही फिरकला नाहीत आणि ते बी आले नाही तिकडं. तुम्हासनी काही म्हणायचंय काय? माझं काय, तुम्ही ठरवशील ते. हा, येतो मी. अहो तुम्ही म्हणशीला तसं.
धाकट्या सुनबाई अजी मामांजी सरबतच काय झालं? आणतो की. मामांजींनी आमासने हनीमूनला जाऊ दिलं नाही ना व. आता त्या अडाण्याचा आणि त्या मास्तरडीचा हनीमून कसा होतोय ते बघायच पाहिजे.